पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही दानियल विषयी ऐकलेला आहे. दानियल, आम्ही दानियलचं पुस्तक अध्याय 6 मध्ये आम्ही वाचतो. आणि त्या फारस एक राज्य होतं, फारस एक राज्य. आणि त्या राज्यामध्ये एक राजा होता, दारेवेश म्हणून एक राजा होता. आणि त्याच्यासोबत त्याचे मंत्रिमंडळ होते, त्याचे कार्य करणारे लोक होते, मंत्री होते, सर्व होते. आणि त्याच्यामध्ये सर्व आपापल्या परीने कार्य करत होते. आणि दानियल एक त्यांच्यापैकी एक होता, दानियल. आणि हा दानियल एक विश्वासू व्यक्ती होता, देवाला भिणारा होता, देवाची प्रार्थना करणारा होता, शक्तिमान होता, बुद्धिमान होता. आणि त्याच्याकडे लोक येत होते, त्याचे काही काम रुकत नव्हतं. आणि सर्व लोक त्याच्याकडे मदतीला येत होते आणि सर्वांची तो मदत करायचा. आणि चांगल्या प्रकारे आनंदाने जीवन जगत होता. आणि एक उल्हासाचं जीवन, चांगला सर्वांना मदत करणारा. आणि त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे येत होते. हे पाहून बाकीचे जे मंत्री होते, बाकीचे जे कर्मचारी होते, त्यांना याची जडण होत होती, याची जडण होत होती. आणि मग त्यांना समजलं की याच्याकडे लोक येतात, याला बुद्धी आहे आणि ह्या पुष्कळ लोकांच्या प्रश्नाचे उत्तरही देतो, याला कारण काय आहे. तर त्यांनी कारण शोधलं. तेव्हा त्यांना समजलं का हा परमेश्वराची प्रार्थना करतो, दिवसातून 3 वेळा वेळ काढून प्रार्थना करतो. तो प्रार्थना करतो, सकाळी, दुपारी, संध्याकाळी प्रार्थना करतो. आणि त्या प्रार्थनेमुळे तो देवाशी जुळून आहे. आणि त्या जुळून राहिल्यामुळे त्याला बुद्धी आहे, तो सर्वांना मदत करतो, त्याला नॉलेज आहे, त्याला शक्ती आहे, सामर्थ्य आहे, आणि तो आनंदित आहे. तर मग हे लोक त्याला त्या प्रार्थनेपासून रोखण्याचा त्यांनी खूप उपाय शोधला प्रार्थनेपासून. परंतु त्यांना ते त्याला ते करता आलं नाही. मग त्यांनी काय केलं, राजाला असं कन्व्हिन्स केलं त्यांनी राजाला की आमच्या राज्यामध्ये आपण असं नियम लावू की परमेश्वराची प्रार्थना फक्त राजालाच करता येते, बाकी लोकाला नाही. बाकी लोक परमेश्वराची प्रार्थना करायची नाही, कोणीच करायची नाही, फक्त राजाच करावं. तरी याच्या माग ह्या मंत्री लोकांचा एक दुष्ट उद्देश होता, ते राजाला माहित नव्हतं. आणि मग राजाला सांगितलं त्यांनी की राजालाच फक्त प्रार्थना करायची अनुमती आहे. राजा खुश झाला आणि राजाने बाकीचा विचार न करता त्यांनी नियम लावला राजामध्ये. आणि नियमावर सही केला त्यांनी की आजपासून राज्यामध्ये कोणीही दुसरा परमेश्वराची प्रार्थना करणार नाही. याच्यामुळे पुष्कळ लोकांना त्रास झाला, आम लोकांना, सर्वसाधारण लोकांना त्रास झाला. मग कोणी आता प्रार्थना करू शकत नाही. आणि ह्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा हा दानियल रोज प्रार्थना करणारा होता. तेव्हा याला खूप दुःख झालं. परंतु त्यांनी प्रार्थना करणं थांबवलं नाही. तो लपून किंवा आपल्या खोलीमध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये तो प्रार्थना करणे तो सुरूच होते त्याची. सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3 वेळ त्याची प्रार्थना कायम चालू होती. आणि असं करता करता एकदा त्या मंत्री लोकांना माहीत झालं, कारण ते याला त्याच गुन्ह्यामध्ये पकडण्याच्या बेतामध्ये होते. आणि त्यांना माहीत झालं की हा रोज प्रार्थना करतो. प्रार्थना करताना त्यांनी पकडले आणि त्याला राजाकडे नेले. आणि नियमानुसार नियम असा होता की जो कोणी परमेश्वराची प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुफेमध्ये टाकायचं. सिंहाच्या गुफेमध्ये. सिंह जंगली प्राणी, मोठा सिंह, प्राण्यांचा राजा म्हणतात सिंह. आणि ते पुष्कळ सिंह, आणि तिथं कोणाला टाकलं तर ते एकदम चिरफाड करून त्याला खातात. तर अशा त्या सिंहाच्या गुफेमध्ये टाकायचा एक नियम होता, आदेश होता. तर आता दानियेलाला पकडण्यात आलं. दानियेलाला
राजाच्या समोर पेश करण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं तू प्रार्थना केली का? त्यांनी बिनधोक त्यांनी सांगितलं हा मी प्रार्थना केली, कारण तो माझा परमेश्वर आहे, मला प्रार्थना करणे गरजेचं आहे. अशा प्रकारे मग राजाने या दानिएलाला वाचवण्याचा प्रयत्न केला की तो नीतिमान माणूस आहे, हुशार माणूस आहे, बुद्धिमान माणूस आहे, आणि याच्या राजाने असं विचारच नाही केला होता का हे अशा प्रकारे असं संकट येईल म्हणून. तो पुष्कळ त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या राजाने नियम बनवला होता, त्याच्यामुळं राजाला काही दुसरा उपाय नव्हता. मग त्यांनी याला सिंहाच्या गुफेमध्ये टाकण्याचा आदेश दिला. मग याला सिंहाच्या गुफेमध्ये त्यांनी टाकण्यासाठी नेले. रात्रीची वेळ, रात्री त्याला सिंहाच्या गुफेमध्ये टाकलं आणि टाकल्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर तिथं भरपूर सिंह होते. सिंह धावत आले, परंतु ह्या दानिएलाने सिंह पाहिला नाही, सिंहाकडे लक्ष दिलं नाही. त्याला सिंहाची काही गरज नव्हती, काही त्याच्याकडे लक्ष द्यायचं त्याला आवश्यकता पडली नाही. तो तिथं गेल्याबरोबर त्यांनी घुटणे टेकले, घुटणे टेकून प्रार्थना करणं सुरू केलं, देवबापाकडे प्रार्थना करणं सुरू केलं. आणि जेव्हा तो प्रार्थना करत होता ते देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि देवाने तिथं एक देवदूताला पाठवलं आणि त्या देवदूताने येऊन सर्व सिंहाचे तोंड बंद केले. सिंहाचे तोंड बंद केले आणि ते तोंड उघडू शकले नाही आणि ते चुपचाप जिथं दानिएल प्रार्थना करत होता तिथं येऊन सिंह सर्व सिंह बसले आणि रात्रभर हा प्रार्थना करत राहिला आणि सिंहाने एक काही शब्द नाही किंवा काही चाहूल नाही किंवा काही म्हटले नाही, ते चुपचाप बसून होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना वाटलं का दानिएल खतम झाला आणि राजाला खूप दुःख झालं. राजा धावत आला की काय झालं पाहतो आणि राजा हाक मारतो दानिएला. दानिएल म्हणतो महाराज मला काहीही झालं नाही, माझ्या देवाने माझी रक्षा केली. आणि हे त्याचा आवाज ऐकल्यावर राजा खुश झाला आणि सर्वाला आनंद झाला. आणि ज्या लोकांनी हे षडयंत्र रचलं त्यांची फोल खुलली आणि त्यांना पकडण्यात आलं. यांच्या हा नियम बनवण्याच्या मागे यांचा हा उद्देश होता हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्या सर्व ज्या लोकांनी हे नियम बनवण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले त्यांना सर्वांना बंदिस्त केलं आणि ह्या दानिएलाला त्या राष्ट्राचा मोठा व्यक्ती लीडर म्हणून निवडण्यात आला. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण देवाची प्रार्थना करतो, देव आम्हाला कसा वाचवते आम्हाला माहित नाही, परंतु देव वाचवते हे नक्की आहे. म्हणून आपण असं कसा देव वाचवणार का मी त्याचा एवढा हे बिमार झालो तरी का देव वाचवणारच आहे का असं म्हणण्याची काही गरज नाही. देव कसा वाचवणार देवाला माहित आहे. सिंहाच्या समोरून रात्रभर सिंहाच्या गुफेमध्ये दानिएल होता, तर देवाला माहित होतं त्याला कसं वाचवायचं. फक्त आम्हाला एवढं माहित पाहिजे की आपण देवाची इच्छा कशी पूर्ण करायची. आपण देवाची इच्छा पूर्ण केलं तर आपल्याला देव वाचवते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आणि देवाच्या सोबत राहूया आणि देवाला आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया.